एकजूट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गोडेगाव या गावामध्ये 26 जानेवारी 2026 प्रजासत्ताक दिनानिमित्ताने इथं आलेलो आहोत आणि लहान मुलांचा हा कार्यक्रम आपण आपल्या भेटीसाठी देणार आहोत। तरी आपण या कार्यक्रमाला आवर्जून पाहावा। Oh, follow it. दंडवंदनचा कार्यक्रम करणार आहोत। त्यामध्ये सुमिता भांडवलकारे लोकनियुक्त सरपंच आणि आपल्या गावच्या उपसरपंच यांनी पुढे यावे।
सर्वच असतात. आता सर्वच आपल्या नजरेत बनलेली असतात, पण हृदयात राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात आणि तुम्ही अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून लाभला हे आमचं भाग्य आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे भूषण लोकनियुक्त सरपंच सौ सुनीता भानुदास काळे यांनी स्वीकारावे आणि अशी मी शाळेच्या वतीने त्यांना विनंती करतो. तसेच आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या गावच्या उपसरपंच ऐश्वर्या शिंगारे या सुद्धा उपस्थित असल्यामुळे त्यांनी प्रमुख पाहुण्याचा मान स्वीकारावा असे मी सर्वांच्या वतीने जाहीर करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात अनुमोदन मॅडम देतील. आताच आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आव्हाड सर यांनी जी अध्यक्षीय सूचना मांडली तिला मी आपणा सर्वांच्या वतीने पूर्णपणे अनुमोदन देत आहे. हे पहा, आता आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सुरुवातीला मी सूत्रसंचालन करणार आहे. आदरणीय सर्व व्यासपीठ मान्यवरांचे शब्द सुमनाने स्वागत. फुले उधळू आनंदाची आपण आलात मान देवनी पर्वणी आहे सुख सौख्याची. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोळेगाव शाळेचे मुख्याध्यापक आव्हाड सर आपले सर्वांचे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वागत करतो. आज 26 जानेवारी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, गावातील सर्व नागरिक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व पत्रकार बंधू आणि तंटामुक्ती अध्यक्ष हे उपस्थित लाभलेले आहेत. आपल्याला लोळेगाव गावातील सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका, आजी माजी स्वातंत्र्य सैनिक सुद्धा आलेले असतील. आता मला काय नाव माहित नाही. त्या शिक्षक शिक्षिका सर्वांचे शेवटी आमचे बालबच्चे यांना काही राग येत नाही, त्यामुळे सगळ्यात शेवटी ते त्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. पहा, आपल्या शाळेमध्ये आपण काय देतो अध्यक्षाला यांना सर्वांना माहिती असतं, कमिटीला माहिती असतं, तरी मी थोडीफार उजळणी करतो. सर्व मुलांना ड्रेस वाटप केले जातात, सर्व मुला मुलींना बूट दिले जातात, पाठ्य पुस्तक दिले जाते. एसटी मुला मुलींना 1000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो आणि शाळेची सहल शैक्षणिक या उपक्रमांतर्गत नेली जाते. शाळेमध्ये मुलांना व्यवहार ज्ञान जागृत व्हावे यासाठी बाजार भरवला जातो. आपण बाजार भरवणार आहे. शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. इयत्ता 3री व 4थी स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाते. मोबाईलद्वारे सध्याला ॲपद्वारे परीक्षा सुद्धा घेतली जाते. सरकारने तो उपक्रम चालू केलेला आहे. अनेक उपक्रम राबवून मुले मुली प्रगत कशा प्रकारे होतील याकडे शाळेचे आणि शासनाचे पूर्णपणे लक्ष आहे. प्रधानमंत्री पोषण योजना राबवली जाते. यामध्ये सर्वांना पूरक आहार, शालेय पोषण खिचडी, रोजचा मेनू वेगळा दिला जातो. नजर चुकीने जर कोणाचे नाव चुकून राहून गेले असेल तर सर्वांच्या वतीने माफी मागतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. यानंतर सुरुवातीला कवायत होईल, संगीत कवायत.
friends. My name is Pratiksha Bhausai Buskul and I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country on 26 January. 1950, the Constitution of India in two parts. The Constitution is the super law of India. I love my very country much. Thank you. Jai Hind, Jai Bharat. यानंतर ईश्वरी नवघरे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव ईश्वरी किसन नवघरे. मी इयत्ता चौथीमध्ये शिकते. हिंदवी स्वराज्याची दिव्य स्वप्न उराशी बाळगणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ प्रत्येक मराठी मानाचा श्वास पंचपान संस्थापकडा जय शिव छत्रपती आपल्या हुतात्म्याने महाराष्ट्र अस्तित्वाची व क्रांतीची ज्योत पेटवणारे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांना प्रियवंदन. माझ्या राजाच्या विचाराने आदर्शाने आणि प्रेरणेने कार्य करणारे व्यास मान अभिमान आणि आराध्य दैवत असणारा छत्रपती शिवरायांचा जन्म या पवित्र मराठी भूमीत सन 1630 साली झाला. कोणतेही मंदिर नसताना घराघरात मनामनात सदैव ज्यांची ईश्वर तुल्य पूजा केली जाते अशा तुमच्या माझ्या सर्वांच्या मनाच्या गाभाऱ्यातील आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची कीर्ती गाताना गर्जना करताना आज एक वेळाच आनंद आणि अभिमान वाटतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जी हिंद, जय. छान. यानंतर श्रावणी नरके. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी परमेश्वर नरके. मी इयत्ता चौथीमध्ये शिकते. तिरंग्याला सलाम व सर्व उपस्थित मान्यवरांना प्रथम माझा प्रणाम. बालमित्रांनो, प्रजासत्ताक दिनाच्या या सोनेरी प्रकाश किरणात एका तेजस्वी वीरांगणीची, एका झुंजार रणरागिणीची रुपेरी शौर्यगाथा सांगताना खरंच आज मी खूपच भारावून गेले आहे. या देशात जन्मलेली सर्वात पराक्रमी स्त्री, माझी व सर्व क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता म्हणून ओळखली जाणारी महानायिका म्हणजेच राणी लक्ष्मीबाई. तिच्याबद्दल बोलावे तितके कमी जाईल. एक होती झाशीची राणी, अमर तिची शौर्य कहाणी. या छोट्याची एका हो आजोबानी, पाठीशी तन्नुलच बांधून लढली ती शूरमर्दानी. क्रांतीची ती अजरामर गाथा जाणा तुम्ही सर्वांनी. या देशात ज्या काळात स्त्रीला अबला समजले जायचे, त्या काळात विजयसारखी तलवार चालवणाऱ्या या राणी लक्ष्मीबाईंचे नाव ऐकताच इंग्रजांचाही थरकाप उडायचा. स्त्री ही एक अबला नसून सबला आहे. तिने जर ठरवले तर स्वतःचेच काय ती या देशाचेही रक्षण करू शकते. या राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला. त्यांचे लहानपणीचे नाव मनकार्णिका उर्फ मनू असे होते. झाशी संस्थाचे राजे गंगाधरराव यांच्यासोबत विवाह झाल्यावर त्यांना या लक्ष्मीबाई नावाने ऐकू लागला. लहानपणापासून त्यांना मुलखात तलवारबाजी, घोडेस्वारीची प्रचंड आवड होती. म्हणून कोणाची हिंमत असेल तर माझा घोडा रोखून दाखवा असे त्या जाहीर आवाहन करायच्या. बादल हा त्यांचा आवडता घोडा होता. पुत्र केवळ 3 महिन्याचा असतानाही आजारपणामुळे त्याचा मृत्यू झाला. दामोदर या बाळास त्यांनी दत्तक घेतले. पुढे गंगाधरराव यांचाही मृत्यू झाला. 1875 साली भारतामध्ये इंग्रजांचाही विरुद्ध मोठा अजरामर असा उठाव झाला. या लढ्यात राणी लक्ष्मीबाई प्रमुख सेनानी होत्या.
एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. टाळ्या वाजवा. तिला पाठ करायला किती वेळ गेला असेल. पल्लवी नवघरे. माझे नाव पल्लवी अण्णासाहेब नवघरे. आदरणीय व्यासपीठावर अध्यक्ष महोदय, गावातील प्रतिष्ठित मंडळी, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला मुलीचे प्रगतीचे क्षण या विषयावर छोटेसे भाषण देणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. मुला मुलीत भेदभाव करू नका. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. गर्भलिंग परीक्षेने सरकारने जैन. यानंतर साई काटे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव साई आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. आजच्या दिवशी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना, देशभक्तांना कोटी कोटी प्रणाम. या दिवशी भारत एक प्रजासत्ताक देश बनला. हा दिवस आपल्याला शांतता आणि ऐक्य शिकवतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. चला करूया संविधानाचे आदर, ज्याने दिला आम्हाला जगण्याचा अधिकार. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. त्यानंतर वैभव. ईश्वरी अविनाश काते. गुड मॉर्निंग एव्हरीवन. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर, पेरेंट्स and all a very happy Republic Day. Friends, we all a very 26 as all day for homework and print. जय हिंद, जय भारत. आराध्या तुझारे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्य लक्ष्मण तुजारे. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला संविधान लागू झाले. मला माझ्या देशाचा अभिमान आहे. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. यानंतर अंगणवाडीची विद्यार्थिनी. झाले का मॅडम? आणा तिला. हो. तर तुझं नाव काय? नाव सांग तुझं. प्रवीण केदार राहणार लेवेगाव, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर, इयत्ता अंगणवाडी. एकदम भारी. 77 प्रजासत्ताक दिन या निमित्ताने इथे एकत्र जमलो आहोत. तर आम्ही मुलांचे काही सांस्कृतिक कार्यक्रम बसवले आहेत. सुरुवातीला लेझिम डान्स होईल. रयतेचा राजा, स्वराज्याचा आधार, शिवाजी महाराज म्हणजे साक्षात शौर्याचा साकार, धैर्य, बुद्धी, न्याय यांचा तेजस्वी प्रकाश, महाराष्ट्राची मान, शान आणि इतिहासाचा श्वास आहे शिवाजी महाराज. तर एकच राजा इथे जन्मला. हे नृत्य इयत्ता 4थी व 3रीचे मुलं सादर करतील. उसतो 3 रंगांचा बाळा सजला, उसतो 3 रंगांचा बाळा सजला, निमित्त मी त्या सर्वांच्या ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव नैना गोरक्ष नवघरे. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करता. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा
सर्वांना सादरपणाने नेवासीने परत मातृभूमीला सादर ताल मिळाला. वीर सावरकर, भगतसिंग, वासुदेव फडके यांच्या सर्व क्रांतिकाराच्या बलिदानामुळे व महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, शास्त्री पंडित नेहरू यांच्या आंदोलनाला सहकार मोर्चा चळवळीमुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 150 वर्षे इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले आणि तो सोन्याचा दिला उगवला. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संबोधन. जय हिंद, जय महाराष्ट्र. छान. त्यानंतर ईश्वरी डोंगरे. सर्वांना नमस्कार. माझे नाव ईश्वरी आहे. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज 26 जानेवारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सूर्याच्या सोनेरी किरणाची उजाडली, सूर्याच्या सोनेरी किरणाची उजाडली, प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करू करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आदरणीय मुख्य अतिथी, मान्यवर शिक्षक वृद्ध आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणी, आजचा हा मंगल दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आजचा हा प्रजासत्ताक दिन आहे. आज 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचे संविधान अंमलात आले आणि आपला देश एक खरे लोकशाही बनला. आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या मूल्यावर आधारलेले जीवन जगण्याचा हक्क देते. आजचा दिवस आपल्याला एक तेच महत्त्व समजावतो. जरी आपण आपल्या देश विविधतेने. एवढे बोलून मी माझी भाषा संपवते. जय हिंद. यानंतर आशियाना शेख. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अर्चना आहे. आज 26 जानेवारी आहे. हा दिवस आपण भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. भारतीय संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहे. भारत विविधता एकता असलेला आपल्याला शांतता व ऐक्याची शिकवण देतो. मला माझा भारत देश खूप आवडतो. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, त्यागीला सुखी संसार. देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. माझे नाव वैष्णवी आणि बुचकुट. आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. 26 जानेवारी 1949 रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही राज्यघटना तयार केली. संविधान आहे म्हणूनच आज वेगवेगळ्या जाती, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहेत. विविधतेत एकता आमची शान, म्हणूनच आपला भारत देश मान. एवढे बोलून मी माझे भाषण संपविते. जय हिंद, जय भारत. माझे नाव प्रीती आहे. आज 26 जानेवारी आहे. आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी 1950 साली भारताला संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे जनक आहे. या दिवशी झेंडावंदन केले जाते. मला माझा देश खूप आवडतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. छान. यानंतर जान्हवी पथाळे. झालं का? माझे नाव जान्हवी पठारे आहे. मी तुला 2 अक्षरे सांगेन, तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. जय हॅलो भाऊ. दे 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 ना. सैली पाटली आलेली आहे. सैली पाटली पांढर शर्ट घालून आलेली आहे. सैली पाटली चप्पल दिली घालायला लागली. सैली पाटली. यानंतर नक्षे नवघरे, इयत्ता पहिलीचा विद्यार्थी.
नमस्कार, माझे नाव नवघर आहे. इयत्ता पहिली. मी आज जैन जेवण. यानंतर चैतन्य देवडे. माझे नाव चैतन्य संदीप देवडे. मी आता पहिली मध्ये शिकतो. मी आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती यांच्याविषयी 2 शब्द सांगत आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे. शिवाजी महाराज जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईच नाव जिजाऊ, वडिलांचे नाव शहाजी भोसले. त्यांच्या आईने त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, अर्जुनाच्या आणि शूरवीराच्या गोष्टी सांगितल्या. एवढे बोलून मी माझी भाषण सोबत जयंती बनली. यानंतर ज्ञानेश्वर डमाळे. नमस्कार, माझे नाव ज्ञानेश्वर पोपट डमाळे. इयत्ता पहिली. जय भारत. अविनाश काटे यांच्याकडून एक चॉकलेटचा पुडा, दादा डोंगरे यांच्याकडूनही चॉकलेट, ऐश्वर्याताई शिंगारे यांच्याकडून बिस्किट आणि चॉकलेट, संदीप देवडे यांच्याकडून आपल्याला चॉकलेट मिळालेले आहे. दादासाहेब काळे, हरिभाऊ ठुबे आणि नेहुल सर यांच्याकडून आमच्या विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट मिळालेले आहे. तसेच संजय नवघरे यांच्याकडूनही विद्यार्थ्यांसाठी चॉकलेट मिळालेले आहे. सर्व आमच्या विद्यार्थ्यांसाठी खाऊ देणाऱ्या सर्व दात्यांचे खूप खूप धन्यवाद. सोमनाथ शिंगारे यांच्याकडून विद्यार्थ्यांसाठी बिस्किट मिळालेले आहे. प्रमोद नवघरे यांच्याकडून आताच झालेल्या या गाण्यासाठी 201 रुपये बक्षीस मिळालेले आहेत. तर शाळेच्या वतीने खूप खूप धन्यवाद. तर सोन्या बापू ज्ञानदेव देवडे यांच्याकडून आपल्या या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी 101 रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तर शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद. दादासाहेब काते यांच्याकडूनही विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून चॉकलेटचा पुडा मिळालेला आहे. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतरचं गीत होईल स्वर्ग से सुंदर. स्वर्ग से सुंदर देश हमारा. शिरावर ज्याच्या हिमालयाचा ताज आहे, प्रत्येक भारतीयाच्या हृदयावर ज्याचे राज्य आहे, पूर्ण विश्वात ज्या राष्ट्राचा आवाज आहे, अभिमानाने आम्ही सांगतो की भारत माझा देश महान आहे. तर आदिनाथ डामाळे या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर त्यांचा आपण आपल्या गावच्या सरपंच सुनीताताई काळे यांच्या हस्ते सत्कार करणार आहोत. मुलांनी टाळ्या वाजवायच्या. तर या ठिकाणी सत्कार करण्याचं उद्दिष्ट म्हणजे यापासून आमचे विद्यार्थी प्रेरणा घेतील व ते पण असेच पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जातील. कारण सरकारी नोकरी कोणालाही सहजासहजी मिळत ऐश्वर्याताई शिंगारे यांच्या हस्ते करणार आहोत. तर आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्याला छान म्युझिक सिस्टीम देणारे पालक अविनाश काते व दादासाहेब
अवॉर्ड सर्व्हिस. यानंतर गावातील ज्याला भाषण करायचे ते समजा अध्यक्ष तंटमुक्ती अध्यक्ष हे बोलते. हे सगळे बसून घ्या आता, रांगेत बसा. सर्वांनी खाली बसून घेण्याची कृपा करा. कार्यक्रम थोडाच राहिलेला आहे, बाकी अजून खाऊ वाटप आहे. उत्सव तीन रंगांचा आभळी आज सजला. उत्सव तीन रंगांचा आभळी आज सजला. नतमस्तक मी ते सर्वांसाठी त्यांनी भारत देश घडविला. नतमस्तक मी ते सर्वांसाठी त्यांनी भारत देश घडविला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले गावचे विद्यमान सरपंच सुनीताताई भानुदासजी काळे, तसेच आपल्या गावचे उपसरपंच ऐश्वर्या शिंगारे, तसेच ग्रामपंचायतचे सदस्य अंशबापू बुचकोल, अर्जुनराव घनवट, तसेच इथं व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ नागरिक एकनाथ मामा शिंगारे, सोनेबापू देवडे, महादेव केदार, नवनाथ भाऊ डामाळे, स्वामीजी काटकर, पत्रकार ऋषिजे काळे, अविनाथजी शिंगारे, या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संदीपजी देवडे, त्याच्यानंतर भानुदास पाटील काळे, त्याच्यानंतर या व्यासपीठावर आपल्या समोर या शाळेत शिकलेले आमचे बंधू सदाशिव नवघरे सर, आज या शाळेत शिकलेले आणि सेवानिवृत्त होऊन आपल्या समोर बसलेले असे शिक्षक सदाशिव नवघरे, तसेच दादासाहेब काळे, माजी सरपंच संजयजी काते, कडुबाल देवकर, गोरक्ष नवघरे, विजू काते, अंशबापू भोजकोल, अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आणि आपल्या आरोग्य सेविका, बाहेरगावून आलेले सर्व पाहुणे मंडळी, माझ्या गावातील ग्रामस्थ, माझ्या महिला भगिनी, माझ्या गावातील सर्व महिला भगिनी आणि बालमित्र मित्र, सर्वांचंच नामोल्लेख करणे शक्य नाही. कोणाचं नाव माझ्याकडून राहिलं असेल तर मी माफी मागतो. कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. गुरुजींनी अतिशय म्हणजे या शिक्षकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. इतका छान सांस्कृतिक कार्यक्रम बसवले, कवायती बसवल्या. आपल्याला हे यांना बसवायचं म्हणजे स्वतः नृत्य करावं लागतं अगोदर, तेव्हा हे कार्यक्रम बसवता येतात. आज एका मुलांनी 4 गाणे बसवले. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्या शाळेला जे शिक्षक लाभलेले आहेत, आव्हाड सर आणि त्या शिक्षिका मॅडमचं मला नाव माहित नाही, डोईफोडे मॅडम, आपल्या शाळेला एक आदर्श दोन्ही शिक्षक असे लाभलेले आहेत. त्यांनी अतिशय आज सांस्कृतिक कार्यक्रम मुलांचे, लहान मुलांचे, छोट्या मुलांचे बसवले. आज मुलांची स्टेज डेअरिंग वाढवली. आज इथं खाली बसून बोलायचं म्हणलं तर काय वाटत नाही, पण ज्या वेळेस आपण माईक इथं हातात धरतो त्यावेळेस खरं काय समजतं. आज गुरुजींनी, या शिक्षकांनी आज छोटे छोटे मुलं, मला तर वाटतं एक मुलगी अंगणवाडीतली, आज पहिलाच उपक्रम आहे, आज ती माईक घेऊन 2 शब्द स्टेजवर बोलली. तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजून जाऊन द्या. तर आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. हा दिवस भारतीयासाठी आनंद आणि उत्साहाचा, सन्मानाचा, अभिमानाचा दिवस आहे. या मंगलमय दिनी तुम्हा सर्वांना मी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. गुलामगिरीतून, इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त स्वतंत्र झाला. पण स्वतंत्र मिळाल्यानंतर देशाला खरी गरज होती ती संविधानाची. त्या संविधानाशिवाय आपला देश चालणार नव्हता, देशाचा कारभार चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सुखासमाधानाने, शांततेने, आपल्या देशात सर्वांना शांततेने नांदता यावं यासाठी संविधानाची निर्मिती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य, देशाचं संविधान अंमलात आलं. म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिवस हा आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो. दुसरं सांगायचं म्हणलं तर
या शाळेविषयी, ही शाळेची इमारत जरी जुनी दिसत असली पण या शाळेत अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आणि इथून पुढे पण घडणार आहेत. तर मी या शाळेत जे विद्यार्थी घडलेत त्यांचे तुम्हाला थोडक्यात इथं नाव वाचून दाखवतो. आपल्या समोर बसलेले सदाशिव काशीनाथ नवघरे या शाळेत शिकले असताना ते आज सेवानिवृत्त होऊन आपल्या समोर बसलेले आहेत. त्याच्यानंतर गणेश लक्ष्मणजी शेंगारे हे ढोरजळगाव प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र पठाडे हे पण पैठण येथे प्राथमिक शिक्षक आहे. श्रीरामजी काळे हे पण पुणे येथे इंजिनियर आहे. विजयजी काळे या शाळेत शिकलेले ते पण संभाजीनगर हायकोर्ट येथे वकील आहेत. अशोक केदार हे पण या शाळेमधून शिकलेले आर्मी मध्ये आता कार्यरत आहेत. त्याच्यानंतर आमचा पुतण्या सागर नवघरे हा पण आता आर्मी मध्ये कार्यरत आहे. गणेशजी डमाळे आता आपण त्यांचा सत्कार केला, हे पण या शाळेत शिकलेले आहेत, ते पण आता आर्मी येथे कार्यरत आहे. कानिप डमाळे ते सत्कारासाठी उपस्थित नाही, ते पण ह्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आहेत, ते पण आर्मी मध्ये कार्यरत आहेत. त्याच्यानंतर आनंद लेंडा आता आपण त्यांचा सत्कार केला, तो पण मुलगा आता SRP मध्ये पोलीस ट्रेनिंग घेतोय दौंडला, तो पण ह्या शाळेत शिकलेला आहे. उबळे मेजर सर हा पण एक ह्या शाळेत शिकलेला आर्मीतला मेजर होता आणि ते रिटायरमेंट होऊन त्याच्यानंतर तो सार्वजनिक बांधकाम अभियंता नगर येथे आता कार्यरत आहे. त्याच्यानंतर आबासाहेब देवकर ह्याच शाळेला शिकलेले विद्यार्थी, तो पण आर्मी मध्ये कार्यरत होता आणि त्याच्यानंतर तो आता मुंबई पोलीस मध्ये दाखल आहे. त्याच्यानंतर रामा उबाळे हा पण या शाळेत शिकलेला विद्यार्थी आहे, तो आता ST मध्ये कार्यरत आहे. अजून सांगायचं म्हणलं तर प्रणाली चौधरी, ऐका, प्रणाली चौधरी ह्या शाळेत शिकलेली विद्यार्थिनी आज विमानाची इंजिनिअरिंग आहे. विमानाची इंजिनिअरिंग म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे ती विमान दुरुस्त करते सर. या शाळेत शिकलेली विद्यार्थी नेहुलबाईची नात येते. म्हणजे सांगायचं या शाळेत एवढे विद्यार्थी घडले आणि इथून पुढे पण घडणार आहे. त्याच्यामुळे माझी एक सर्वांना विनंती आहे की आपण शिक्षकांना आपल्या गावातून जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या काही अडीअडचणी असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर सांगायचं तात्पर्य, शिक्षकाला फार शाळेमध्ये काही अडचणी असतात, त्याच्यामुळे आपण त्यांच्या पाठीशी वेळोवेळी ग्रामस्थांनी उभा करतो. त्या आपल्या शाळेसाठी आताच नवघरे सरांनी 2 फॅन दिलेत. मला वाटतं ग्रामपंचायतने पण काहीतरी शाळेला दिले, मला त्याचं नाव माहित नाहीये. सर्वांना एक विनंती आहे, शाळेला सहकार्य करायचा, गुरुजींना सहकार्य करायचा. आज इथून मागे पण आपल्या शाळेमध्ये चांगले शिक्षक आले होते, त्याच्यामुळे आता पण ही आपल्याला शिक्षकांची जी आता नवीन जोडी आपली आलेली आपल्या शाळेला एक आदर्श शिक्षक म्हणून मला वाटतं यांच्या हाताखाली घडलेले विद्यार्थी निश्चित पुढे काहीतरी होतील अशी मी आशा बाळगतो. आणि सर्वांनी मला बोलायची संधी दिली, गुरुजींनी मला बोलायची संधी दिली. वेळ जास्ती झालेला आहे, त्याच्यामुळे मी जास्ती काही बोलत नाही. तर या दोन्ही शिक्षकांचा सत्कार आम्ही इथं करणार आहोत, कारण इतकं मेहनती आणि जिद्दीने त्यांनी एक गाणे सांस्कृतिक कार्यक्रम बसवले. आनंद वाटला आम्हाला. एवढे गाणे बसवायचे आपल्याला ऐकायला वेळ नाही, त्यांनी किती दिवस लागले असतील बसायला. तर सर्वांना विनंती आहे, जे शिक्षक आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी आज हे मुलं घडवतात यांच्यासाठी आपण थोडा वेळ दिला पाहिजे. हे सांस्कृतिक कार्यक्रम त्यांनी जे बसवले ते बघायला पाहिजे. हा, आता अजून एक माझ्या लक्षात नाही, सर्जेराव जाधव यांचा एक मुलगा गुरुजी ह्या शाळेत शिकलेला आहे, आज प्राथमिक शिक्षक म्हणून आज मला वाटतं वायजापूर तालुक्यात कुठेतरी आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच, ही आपली शाळा अतिशय चांगली आहे. या शाळेकडे चांगल्या भावनेने बघत जा, शिक्षकाला मदत करत जा, काही अडीअडचण असलं तर सोडण्याचा प्रयत्न करत जा. मला इथं बोलण्याची संधी दिली, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या शाळेला जे शिक्षक लाभले अतिशय शांत आणि संयमी, म्हणून आपण त्यांचा, आपले सरपंच त्यांचा सत्कार करतायत, उपसरपंच सत्कार करतायत, त्यांनी त्यांचा स्वीकार करा. उपसरपंच जे असते आपल्या शाळेचे शिक्षिका यांचा सत्कार संपन्न होत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं.
याच्यानंतर नवघरे सर मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्या एकदा. आज मी शाळेतून वशिले बाजूला जाऊ शकतो सर, परंतु शासकीय मध्ये वशिला चालत नाही. आणि म्हणून आपल्याला या शाळेने आजपर्यंत जी काही 40-45 मुलं शिकवली, सर्व्हिसला लागली, ती 40 कुटुंबाची आज 100 कुटुंब झाली. तर मला या ठिकाणी आज तर या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्येष्ठ पत्रकार बाबा बेलापूरकर आणि ऋषिकेशजी काळे हे 2 पत्रकार उपस्थित आहेत. तरी आपल्या शाळेचे शिक्षक या 2 पत्रकार बंधूंचा सत्कार करतील, त्यांनी त्याचा स्वीकार करावा. फ्लॉवर घेऊन आला. मी ही जी साऊंड सिस्टीम हे भैया काटे यांनी भारत अभिमानाने उभा असलेला बघतो. तर तो कुणामुळे? तर आपले समाज सुधारक, स्वातंत्र्य सैनिक आणि थोर व्यक्ती ज्यांनी स्वतःचे सुख समाधान सगळं बाजूला ठेवून या देशासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस आपल्याला फक्त ध्वजारोहणाची संधी देत नाही, तर याची शिकवण देतो की माणूस शब्दांनी नव्हे तर त्यांच्या कृतीने मोठा होतो. या समाज सुधारकांनी जी कृती केली, ते त्यांनी जे बलिदान दिले, त्याच्यामुळे आज भारत आपण या ठिकाणी असा अभिमानाने डोलत असलेला बघतो आहोत. आजही आपले स्वातंत्र्य सैनिक जे देशावर सीमेसाठी लढत आहेत, त्यांची कृती आपल्या भारतासाठी मोठे योगदान ठरत आहे. देश सेवा करण्यासाठी फक्त मोठे पद असून त्याचा उपयोग नाही, तर आपल्या छोट्या छोट्या कार्यातून आपल्या हातून देश सेवा घडत असते. आपण आज जर संविधानाबद्दल बोलत आहोत, तर संविधान फक्त आपल्याला अधिकार शिकवत नाही, तर ते आपल्याला आपल्या कर्तव्याची आणि आपल्या जबाबदारीची जाणीव करून देऊन आपल्याला एक आदर्श नागरिक घडवत असतात. त्यामुळे आणि जे आपले समाज सुधारक होऊन गेले, ते समाज सुधारक हे जन्मापासूनच महान नव्हते, तर त्यांनी जे बलिदान दिलं, त्यांनी देशासाठी त्यांचं सर्वस्व अर्पण केलं आणि त्याच्यातून ते घडले आणि म्हणूनच त्यांचं नाव आज इतिहासात अजरामर आहे. म्हणूनच तुम्ही फक्त तुमच्या कर्तव्याशी आणि जबाबदारीशी प्रामाणिक राहा, त्यातूनच तुमच्या हातून देश सेवा आपोआप घडेल. इत्ता 4थी पर्यंत मी या शाळेत शिक्षण घेतलं. त्यावेळेला तर मी या व्यासपीठावर कायम बोलत आले, पण आज इतक्या वर्षांनंतर मला इथे बोलण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे मी या शाळेचे मुख्याध्यापकांचे मनापासून आभार मानते. मला इथे बोलण्याची संधी मिळाली, त्यासाठी शाळेचे आभार. धन्यवाद. छान. यानंतर कोणाला बोलायचं का? कोण आहे अध्यक्ष? खाऊ वाटप करा तर. आभार माना सर, तुम्ही आभार माना, खाऊ वाटप करा. आज आपल्या गावामध्ये जो 26 जानेवारी निमित्त जो कार्यक्रम, आम्हाला काहीच कल्पना नव्हती. अगोदर आलो सर्व नवीन. मुक्ती अध्यक्ष यांनी सर्वांची नावं घेतले. नंतर आपले सरांनी सर्वांचे नावे घेतले. आम्ही पाहिलं तरी नावं कोणाचे आम्हाला गावात गेलोच नाही. त्याच्यामुळं का आलोत का शाळेत, तरी गावाने एकदम भरपूर आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल. आणि तुम्ही जे सगळे उपस्थित राहिलात आणि कार्यक्रम शांत चित्ताने ऐकून घेतले, त्याबद्दल सर्व माननीय आणि सरपंच, उपसरपंच भाऊ, सर भेंडेवरून सकाळी आले, अध्यक्ष मुंबईहून आले, असे सगळे पत्रकार बंधू सगळे उपस्थित राहिले. याबद्दल मी सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानतो. आणि खाऊ वाटप झाल्याशिवाय कुणी जायचं नाही. आणि एक मिनिट किती राहिले? हॅलो. बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा. सर्वांनी उभे राहा. सर्वांनी हात पुढे करा. हात पुढे करा. एक
बाल विवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा. सर्वांनी पुढे हात करा. आम्ही सर्वजण अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात. याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 1098 या क्रमांकावर संपर्क साधू. झालं.